पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे। सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात देहरंग धरण ओसंडून वाहू लागल्याने पनवेलकरांना पाणी संकटापासून दिलासा मिळाला आहे। यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला इतर आस्थापनांवर अवलंबून राहण्याची चिंता मिटली आहे। सध्या पालिका देहरंग धरणातून पनवेलसाठी 5 MLD पाणी घेत होते। पुढील 15 दिवस धरणातील पाणी पुरेल असे नियोजन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले होते। मात्र यापुढे 16 MLD पाणी देहरंग धरणातून घेतले जाणार आहे। पनवेलमध्ये सोमवारी तब्बल 241 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली। मे महिन्यात प्रथमच पाऊस पडल्याने देहरंग धरण पहिल्यांदाच मे महिन्यात ओव्हरफ्लो झाला आहे। विशेष म्हणजे धरणाचे पाणी सांडव्यातून बाहेर जाऊ लागले आहे। पनवेल महानगरपालिकेने यावर्षी पाणी पुरवठ्याचे उत्तम नियोजन केले होते। देहरंग धरणातून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रतिदिन 16 MLD पाणी पुरवठा केला जातो। शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे। याकरिता MIDC आणि MJP कडून प्रत्येकी 16 MLD पाणी पालिका विकत घेते। मे अखेर धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरिता पूर्णतः या 2 विभागांवर अवलंबून राहावे लागते। त्यासाठी वाढीव कोटा घ्यावा लागतो आणि कोट्यावधी रुपये मोजावे लागतात। मात्र यंदा ही चिंता मे महिन्यातच मिटली आहे।